मित्रांनो, राजकीय पक्ष असो, एखादी कंपनी असो, एखादी संघटना असतो, चार माणसं एकत्र येऊन जेव्हा काहीतरी करत असतात ना, तेव्हा त्या चौघांचा किंवा जितके लोक एकत्र आलेत, मग ते 4 असोत किंवा 4 लाख असोत, त्यांच्यातला समन्वय हा सगळ्यात महत्वाचा धागा असतो. तो समन्वय बिघडला की संपलं. एखाद्या माळेमध्ये मणी ओवलेले असतात, त्या सगळ्या मण्यांना एकत्र जोडणारा तो धागा असतो आणि त्यामुळे तो धागा तुटला की ती मण्यांची माळ राहत नाही, ते विस्कटलेले पसरलेले मणी होऊन जातात. आणि म्हणून व्यवस्थापन, समन्वय या गोष्टी फार महत्वाच्या असतात. मग त्या माळेतल्या असोत किंवा मण्यांच्या असोत किंवा तुमच्या एखाद्या संघटना, पक्ष, कंपनी, कारभार, व्यवसाय यातल्या असोत, परस्परावलंबी अशा रीतीने ती व्यवस्था किंवा ती यंत्रणा चालत असते. त्याच्यामध्ये गल्लत करून चालत नाही. आणि म्हणून एक जमाव आणि एक पोलीस किंवा सैनिकांची तुकडी यामध्ये संख्याबळामध्ये प्रचंड फरक दिसतो. पण सुसंघटित अशी पोलिसांची किंवा लष्कराची एक तुकडी त्यांच्या 10 पट नव्हे 100 पट लोकांवर मात करते. ती शस्त्रामुळे नाही, त्यांच्या समन्वयाने होणाऱ्या एकत्रित कृतीमुळे, सामुदायिक कृतीमुळे. जी सामुदायिक कृती हजारोंच्या जमावाला शक्य नसते. हे मी एवढ्यासाठी आज सांगतोय की काल परवा दिल्लीमध्ये ज्या कॉक्रोच जनता पार्टीचा एक फार मोठा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला होता, त्यासाठी घोषणा झाली होती. आणि त्या कॉक्रोच जनता पार्टीचा जो जनक आहे तो अमेरिकेहून दिल्लीला येणार होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरवर आंदोलन व्हायचं होतं. अर्थात अशा रीतीने सार्वजनिक ठिकाणी निदर्शनं, आंदोलनं, धरणं, उपोषणं जे काय तुम्ही करता त्यासाठी कायदा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित राहतो. सार्वजनिक जागी आहे म्हणून पोलिसांची किंवा प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. मध्यंतरी अशाच प्रकारे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या बाबतीत अनेक गट नाराज होते आणि त्यांनी त्याच जंतर मंतरवर मोदी सरकारमधले शिक्षण मंत्री किंवा मनुष्यबळ विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी धरण्याचा आणि निदर्शनाचा एक कार्यक्रम योजलेला होता. पण त्यासाठी दिल्लीच्या पोलीस प्रशासनाने या संघटनांना अशा निदर्शनांसाठी परवानगी दिली नाही. जंतर मंतरवर अशा निदर्शनांना त्या गटांना परवानगी दिलेली नव्हती. ज्यामध्ये अनेक त्या नीट परीक्षा पेपर फुटला म्हणून जे काही झालं त्यात नाराज आहेत, त्यामध्ये त्याही संघटना आहेत. आणि साहजिकच जे सरकारवर थेट बंबार्डिंग करतात, तोफा टाकतात, अशा तुमच्या कॉक्रोच जनता पार्टी यांना ही परवानगी मिळेल अशी अपेक्षा कोणीच केलेली नव्हती, आयोजकांची सोडा. पण त्यांचा डंका पिटणाऱ्या माध्यमातल्या अनेक पत्रकारांना खात्री होती की कॉक्रोच जनता पार्टीचे जे लोक आहेत त्यांना हे आंदोलन करू दिलं जाणार नाही, निदर्शनं करू दिले जाणार नाही, सरकार विरुद्ध घोषणा करू दिली जाणार नाही. सरकार दडपशाही करतं, आपल्या विरोधातला आवाज सुद्धा सरकार ऐकायला तयार नाही, इतकी हुकुमशाही आपल्या देशात चालू आहे, हा प्रचार सातत्याने चालू असतो. आणि त्यामुळे अशी अपेक्षा होती. अगदी कॉक्रोच पार्टीचा संस्थापक जो अमेरिकेहून येणार होता आणि इथले त्याचे जे पाठीराखे आहेत, ज्यांनी 2-3 कोटी काय ते फटाफट एकदम सदस्यता घेऊन टाकली ऑनलाईन, त्यांची अपेक्षा होती की आपल्याला ही परवानगी नाकारली जाईल आणि ती परवानगी नाकारली का आपण यथेच्छ तमाशा करू, हे ठरलेलं होतं, अपेक्षित होतं. पण तसं काही होणार होतं का? आणि नाही झालं तर होऊ दिलं नाही का? काय झालं नेमकं? ज्या पद्धतीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या या पहिल्या जाहीर कार्यक्रमाचा विचका झाला
तर तो विचका झाला की विचका केला हे समजून घेतलं पाहिजे. हे समजून, कारण गंमत अशी आहे की त्याप्रमाणे लोक जमणार होती आणि त्याचं कारस्थान इतकं शिजलेलं होतं की या जंतर मंतरच्या आंदोलनाचा जागतिक डंका पिटला जाणार होता. त्यासाठी प्रामुख्याने पाश्चात्य माध्यमांमध्ये पत्रकारिता करणारे, त्यांचे इथे असलेले प्रतिनिधी किंवा इथून त्यांच्यासाठी काम करणारे जे पत्रकार संपादक आहेत, त्यांच्यासाठी काय काय करायचं याचं पूर्ण प्लॅनिंग झालेलं होतं. आणि त्याप्रमाणे हा कोण अभिषेक अमिताभ डिपके आहे, तो भारतामध्ये दिल्लीला दाखल होणार होता. आणि तो आला की त्याला विमानतळावरच अमित शहाच्या गृह खात्याचे पोलीस अटक करतील आणि दडपून तुरुंगात टाकतील. आणि मग अशी परवानगी नाकारली, कशी दडपशाही चालली आहे भारतात, हुकुमशाही आली आहे, भारतातल्या लोकशाहीचा शेवट झालेला आहे, असा सगळा डंका पिटायची तयारी जोरदार झालेली होती. पण त्याचा सुगावा कुठेतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना लागला आणि त्यांनी इतक्या सहजगत्या हा सगळा आंदोलनाचा डाव असा उधळून लावला की त्यातली हवा कधी गेली हे आयोजकांना सुद्धा कळलं नाही. मुळात प्लॅन असा होता की डिपके दिल्ली विमानतळावर आल्यावर त्याला पोलीस अडवतील, तिथून तमाशा सुरू करायचा की तुम्हाला असं आंदोलन करायला जंतर मंतरवर परवानगीच दिलेली नाही, त्यामुळे तुम्हाला जंतर मंतरवर जाता येणार नाही आणि जायचा प्रयत्न केला तर पोलीस ताब्यात घेतील. आणि मग त्यांच्याच पाठीराख्यांपैकी काही लोक दिल्ली पोलिसांच्या ठाण्यात जाऊन अशा आंदोलनासाठी परवानगी मागण्याचा काय कागदपत्र वगैरे सादर करण्याचा प्रयत्न करतील वगैरे वगैरे वगैरे. आणि मग तिथे जी बाचाबाची होईल ती दाखवायची, रेकॉर्ड करायची आणि त्याचा गवगवा करायचा, हा सगळा प्लॅन ठरलेला होता. पण हे विसरतात की तुमची गाठ अमित शहा नावाच्या माणसाशी पडलेली आहे. उडत्या पाखराची मोजणारे असं एक मराठीमध्ये एक उक्ती आहे, उडत्या पाखराची मोजणारे, पिस मोजणारे वगैरे. तर मोदी नाही, पण अमित शहा हे त्या प्रकारचं धूर्त राजकारण करतात. त्यामुळे तुम्ही काय कराल आणि त्यातून काय साधू बघाल याचा थोडाफार अंदाज अमित शहाना असतो. आणि त्यांच्या मनात जर काही शंका असतील तर त्या दूर करण्यासाठी गुप्तचर विभागाचं सगळं नियंत्रण त्यांच्याकडे. त्यामुळे आंदोलनाचा तमाशा करून सरकार विरुद्ध भावना भडकवण्याचं जे काही कारस्थान असेल त्याचे सगळे धागेदोरे मला खात्री आहे की अमित शहाकडे आधीपासून आलेले असणार. 6 जूनला जे काय व्हायचं होतं त्याचा सगळा तपशील हा आयोजकांना नसेल एवढा तपशील अमित शहाकडे नक्की असेल. ज्या माणसाने एक शब्द दिला आणि 2 वर्षात 2.5 वर्षामध्ये नेपाळ पासून तेलंगणापर्यंत पसरलेला नक्सल कॉरिडॉर संपवून टाकला, ते थेट घातपाती होते. त्यांच्या समोर ही कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे अक्षरशः भुसकट होतं, भुसकट, पालापाचोळा. एक फुंकर मारली, उडून गेला. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की बघता बघता 2-4 तासामध्ये या जंतर मंतर आंदोलनाचा बट्ट्याबोळ झाला. एक तर तो विमानतळावर कोण डिपके तो आला तेव्हा त्याची कुठलीही अडवणूक न करता दिल्ली पोलिसांनी इमिग्रेशन क्रॉस केल्या केल्या त्याला भेटले आणि त्याच्या हातात परवानगी देऊन टाकली की जावा जंतर मंतरवर, तुम्हाला मनसोक्त जेवढं आंदोलन करायचंय, सरकार विरुद्ध घोषणा द्यायच्या आहेत, निदर्शनं करायचे, फलक लावायचे, आरामात जा, ताबडतोबीने जा, आम्ही पाहिजे तर तुमची सोय करतो. आणि गमतीची गोष्ट अशी की दिल्ली पोलिसांनी त्या अभिषेक डिपकेला आपल्या वाहनातून थेट निदर्शनाच्या धरण्याच्या जागी जंतर मंतरवर नेऊन सोडलं. सगळी गडबड तिथे झाली. गडबड काय झाली की ते जे काय आंदोलन व्हायचं होतं त्याची वेळ ठरलेली होती, पण
ते आंदोलनाच्या वेळेआधी जे काय पोलिसांच्या फॉर्मॅलिटीज असतील, काय पुढे मागे होईल, त्याच्यासाठी जे 2-4 तास 3 तास अलीकडच्या फ्लाईटने हा गडी दिल्लीत आला होता, तो जेव्हा आला तेव्हा त्याला ताबडतोब भेटून जंतर मंतरवर नेण्यात आलं. आणि आपला हिरो, कॉक्रोच पार्टीचा संस्थापक हा जंतर मंतरवर पोहोचतोय याची सुतराम कल्पना त्याच्या निदर्शनात भाग घेणाऱ्या पाठीराख्यांना नव्हती. त्यामुळे 100-125 लोक सुद्धा जंतर मंतरवर नव्हते. मीडिया तिकडे हजर झालेला नव्हता. अशा वेळेला पोलिसांनी प्रोटोकॉल असल्यासारखा अल्पावधीत विमानतळापासून जंतर मंतर पर्यंत त्या दिपकेला आणून सोडला आणि तिकडे जंतर मंतरवरचा सगळा परिसर वाहतुकीला बंद केला असला तरी ओस पडलेला होता. आता ज्या वेळेला दिपके तिथे पोहोचला आणि एवढा मोठा हिरो 2 कोटीपेक्षा अधिक सदस्य असलेल्या पक्षाचा संस्थापक तिथे पोहोचला, तेव्हा त्याचं स्वागत करायला, त्याला हार घालायला गर्दी झाली नाही. ही वस्तुस्थिती होती आणि ती दाखवली गेली पाहिजे. म्हणून सगळ्यात पहिलं काय झालं असेल तर त्याला घेऊन विमानतळावरून पोलीस जंतर मंतरवर जात असताना अनेक मीडिया हाऊसेसमध्ये, अनेक स्टुडिओमध्ये, मीडियाच्या कार्यालयामध्ये फोन खणखणले. मोठमोठ्या रिपोर्टरना कळवण्यात आलं की दिपके भारतात पोहोचलेला आहे आणि पुढच्या 10-15 मिनिटात तो जंतर मंतरवर निदर्शनामध्ये सहभागी होणार आहे. त्याला निदर्शनासाठी परवानगी मिळालेली आहे. धावत पळत सगळे नॉयडा पासून कुठे कुठे बसलेले जे मीडियाचे कॅमेरेवाले होते, पत्रकार होते, संपादक होते, रिपोर्टर होते, ते धावत सुटले. साहजिकच 2 तास आधी, ठरलेल्या वेळेच्या 2 तास आधी तिथे गर्दी नसताना दिपके पोहोचला आणि त्याची जी पूर्वतयारी करायसाठी जमलेले 70-80-90 काय कार्यकर्ते पाठीराखे असतील, अधिक त्यांच्या दुप्पट पत्रकारांचा जमावडा होता आणि त्याच्या दुप्पट पोलिसांची गर्दी होती. म्हणजे मुळात कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने निदर्शन करायला आलेल्यांची गर्दी 10-15% सुद्धा नाही. बाकीची भीड गर्दी भलतीच आहे. पोलीस आहेत, रिपोर्टर आहेत, पत्रकार आहेत. पण कॉक्रोच जनता पार्टी म्हणून जे निदर्शक आहेत ते 100मध्ये 15 सुद्धा नाहीत, 8 सुद्धा नाहीत. हे जे चित्र तयार झालं त्याचं रेकॉर्डिंग ताबडतोब सुरू झालं. अनेक पत्रकारांनी, कॅमेरामननी त्या लोकांना गाठून त्यांच्याशी बोलायला सुरुवात केलं आणि सर्वात आधी आपल्याकडे बातमी आली हे दाखवण्यासाठी अनेक राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी तात्काळ थेट लाईव्ह सुरू केलं. देशाच्या कानाकोपऱ्यात कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयी थोडीफार सहानुभूती असलेले जे कोणी पाठीराखे वगैरे असतील त्यांना ते दृश्य बघून धक्काच बसला की ज्या पक्षाला 2-4 दिवसामध्ये 2 कोटीपेक्षा अधिक व्हर्च्युअल ऑनलाईन सदस्य मिळाले, त्या पक्षाचा खराखुरा संस्थापक निदर्शनाचा पहिला कार्यक्रम आयोजित करतो आणि त्यासाठी तो ठरलेल्या जागी पोहोचतो. तिथे चिटपा करू नये 50-100 लोक सुद्धा निदर्शक म्हणून हजर नाहीत. पोलिसांचा फौजफाटा निदर्शकांपेक्षा अधिक आहे, पत्रकारांचा फौजफाटा निदर्शकांच्या पेक्षा अधिक आहे. हे दृश्य परफेक्टली असं निर्माण करण्यात आलं की कॉक्रोच जनता पार्टीचा अध्यक्ष संस्थापक मुंबईत दिल्लीला पोहोचला आणि त्याच्याकडे ढुंकून बघायला दिल्लीकर तयार नव्हते. जेनजी वगैरे काय म्हणतात त्यापैकी कोणीही तिकडे फिरकला नाही. अशा पद्धतीच्या बातम्या या पहिल्या निदर्शनाच्या पहिल्या कार्यक्रमातून समोर आल्या, अक्षरशः पळापळ. आणि त्यामुळे कालपर्यंत कॉक्रोच जनता पार्टीच्या बाजूने बोलणारे अनेक पोपट, सेक्युलर पोपट, लिबरल पोपट, पुरोगामी पोपट बघता बघता त्यांची गाळण उडाली. कॉक्रोच जनता पार्टी किंवा कोणी आपलं नाही असे हात झटकून टाकण्याची वेळ काँग्रेस पक्षावर आली. नाही नाही नाही, आमचा त्यांचा काही संबंध नाही. पण ठराविक लोक असे असतात
की जे कुठल्याही पक्षाचे नसतात आणि ते सगळ्या पक्षाचे असतात, फक्त सत्ताधारी पक्ष सोडून. त्यामुळे मोदी किंवा भाजप किंवा संघ यांच्या विरोधामध्ये जे काही होत असेल किंवा होणार असेल त्यामध्ये हिरिरीने भाग घेणारी एक मुठभर मंडळी देशाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या शहरामध्ये आहेत, विद्यापीठांमध्ये आहेत, शिक्षण संस्थांमध्ये आहेत, वर्तमानपत्रांमध्ये आहेत. त्यांनी अशा ठिकाणी गर्दी करणं हे आता माहिती झाले लोकांना, आणि तीच मंडळी तिथे पोहोचलेली होती. आणि कडाक्याच्या उन्हामध्ये तिथे निदर्शनं करायला जमलेले जे लोक होते ते इतके ऐतखाऊ आहेत, कायम एसीच्या वातानुकूलित केबिन मध्ये बसून जगातल्या गरिबांची उपासमारीची चिंता करणारे जे लोक आहेत, वंचितांची चिंता करणारे लाभार्थी आहेत, अशांचं समर्थन हे त्या कॉक्रोच जनता पार्टीला मिळाला असेल तर नवल नाही, कारण मुद्दा हा भाजप विरोधाचा होता. आणि अशा प्रकारे अवेळी त्याला तिथे पोहोचून त्याला पार उघडा पाडण्याचा डाव अमित शहाच्या पोलीस खात्याने केला हे वेगळं सांगण्याची गरज नाही. यांच्या आंदोलनातली हवा काढून घ्यायची असेल तर यांच्या पाठीशी कोणी नाही हे त्यांच्यावरच प्रेम करणाऱ्या माध्यमातून, चॅनेलमधून दाखवलं गेलं तर ती हवा अधिक वेगाने निघून जाईल हे ओळखूनच खेळलेला हा डाव होता. म्हणून सहजासहजी जिथे आंदोलनाची, निदर्शनाची परवानगी मिळणार नाही तिथे ती परवानगी देण्यात आली. नवे विमानतळावरून तो संस्थापक बाहेर पडल्यावर ताबडतोब त्याला देऊन वेळेपूर्वी त्याला जंतर मंतरवर पाठवण्यात आला. आणि त्याचे अनुयायी तिथे पोहोचले सुद्धा नव्हते, अशा वेळेला तिथे नेऊन त्याचीही हवा काढून भव्य स्वागत. अपेक्षा अशी होती की हजारोंच्या घोषणा चालू आहेत आणि अशा वेळेला विजयी वीराच्या थाटामध्ये अमिताभ काय, अभिषेक दिपके येणार, हे जी काय वातावरण निर्मिती आधीचा आठवडाभर चालू होती त्यातली हवा तेवढ्या 1-1.5 तासात निघून गेली. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, सकाळी 10 पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तिथे आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांनी दिली होती. पण 3-3:30 वाजताच खुद्द पक्षाच्या संस्थापकासकट त्याचे पाठीराखे पदाधिकारी सगळे फरारी झाले. जंतर मंतर ओस पडलेला होता. कुठल्या तरी एका युट्यूब चॅनेलने संध्याकाळी 3:30-4 वाजता जंतर मंतरवर कसा शुकशुकाट आहे त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे. मुद्दा असा की हे अत्यंत शिताफीने घडवून आणलं गेलं. सरन्यायाधीशांच्या कॉक्रोच या शब्दाला पकडून जो काय तमाशा गेला आठवडाभर चालू होता त्या सगळ्या धुरळांना आपापल्या बेळातून बाहेर पडायला भाग पाडण्यात आलं. आणि एकदा ते बाहेर पडल्यानंतर असा काय ते लाल हिट, काला हिट हे प्रशासनाकडून मारलं गेलं की बघता बघता त्या झुरळांना जंतर मंतर सोडून पळावं लागलं. कारण अमित शहा सारखा गृहमंत्री असतो त्याला झुरळांना उल्लू बनवायला वेळ लागत नाही, हे पहिलं लक्षात घ्या. आणि मग मोदी सरकार किंवा आणखीन कोणाविरुद्ध जरूर डावपेच खेळा, पण ते विचारपूर्वक खेळा. आपण कोणाच्या विरुद्ध लढतोय, ते किती पहुचे आहेत, किती बिलंदर आहेत हे आधी बघा, तपासा, त्यानुसार डाव आखा. नाहीतर तुम्ही परत परत फक्त तोंडगशी पडणार. झुरळ हे मारलं जाण्यासाठी जन्माला येतं, घाण करण्यासाठी जन्माला येतं. हा यातला पहिला धडा आहे. असो, झुरळ उल्लू कशी बनली त्याची ही कॉक्रोचक कहाणी.